नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 12 मे 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. स्पा सेंटर चालू ठेवण्याकरिता 40,000 रुपयाची लाच घेताना कळंब येथील ठाणे अंमलदार अशोक दादासाहेब करवर यास रंगेहात पकडले, तर दुसरा अंमलदार सिद्धेश्वर शिंदे झाला पसार. पोलीस घेत आहेत त्याचा तपास. धाराशिव नगर परिषदेने सुरू केली फिरस्त्या कुत्र्याची धरपकड. फिरस्त्या व बेवारस कुत्र्यांना पकडून केले जात आहे निर्वेजीकरण. यामुळे येथील नागरिक मोकळा श्वास. मोठ्या प्रमाणात आहेत फिरस्ती कुत्रे. लोहारा शहरात महिलांसाठी सर्व सोयींयुक्त सुलभ शौचालय उभारणीकरिता जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अर्चनाताई पाटील यांच्याकडे नगरसेवक ढगे यांनी केली. परांडा तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतकरी अण्णा भोसले यांच्या कडवागंजीला लागली आग. यामुळे झाले मोठे नुकसान. लाखाच्या वर अग्निशामक दल परांडाने आणली आग आटोक्यात. उमरगा विधिज्ञ मंडळाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमधील 1280 प्रकरणातील 105 प्रकरणात तडजोड होऊन निकाली प्रकरणे निघाली. छत्रपती शिवाजी महाराज महारजस्व समाधान शिबिर अभियान परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे दिनांक 15 मे 2026 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी धाराशिव माननीय ओंकार देशमुख व धाराशिव तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी केले आहे. खामसवाडी तालुका कळंब येथील एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अत्याचार करून गरोदर करणाऱ्या नराधमाला 20 वर्षे सक्त मजुरी व 5,000 रुपये दंडाची झाली शिक्षा. किरण सुभाष तिबोले असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. न्यायाधीश राजे भोसले यांनी सुनावली ही सजा. 2026 साली संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारे पवनराजे हत्याकांडमधील सर्व 9 आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश निकाल लागेपर्यंत तारीख पे तारीख होईल का? 20 वर्षापासून सुरू आहे न्यायालयाचे प्रकरण. आरोग्य विभागातील ठाण मांडून बसलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना जावे लागणार लवकरच बदलीच्या ठिकाणी. जिल्ह्यातील 9 वैद्यकीय अधिकारी यांचा आहे यात समावेश. 30 मे पर्यंत यांना करणार कार्यमुक्त. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.